नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, शुक्रवारी जी काल सभा झाली महायुतीची, ती सभा दोन लोकांनी अपेक्षेप्रमाणे गाजवली. एकतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब. आणि हे अपेक्षित होतं लोकांना. पण त्याबरोबर लोकांना उत्सुकता होती की कोणाचं भाषण जास्त चमकदार होतं, कोणाचं भाषण जास्त उठावदार होतं, ह्याच्यावरती लोकांचं लक्ष होतं. तर त्याच्यामध्ये मला जे वाटलं ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. एकतर ही सभा ज्यांनी आयोजित केलेली त्या लोकांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी व्यवस्थित असा टाइम जुळवून आणला की नरेंद्र मोदी स्टेजवर आले आणि शिंदेसाहेब तेव्हा बोलत होते. त्यांचं भाषण जवळजवळ संपत आलेलं आणि लगेचच मोदींच्या समोर राज ठाकरेंचं भाषण सुरू झालं. आता खरं तर हे राज ठाकरेंचं होम पिच शिवाजी पार्क आणि त्यांचं भाषण म्हणजे फार मेजवानी असते कानाला ऐकायला. आणि असं वाटलेलं की ते जबरदस्त बॉलिंग करतील, बरेच बोचकारे काढतील, टीका करतील. पण त्यांनी तसं न करता त्यांनी टू द पॉइंट काही प्रश्न महाराष्ट्राचे आहेत ते पंतप्रधानांसमोर मांडले आणि ते खरंच विचार करायला लावण्यासारखे होते आणि ते अपेक्षित होते सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्राच्या की ह्याच्यावरती कोणीतरी बोलायला पाहिजे आणि हे प्रश्न सुयोग्य ठिकाणी पोचले पाहिजेत. ते काम राज ठाकरे साहेबांनी त्या दिवशी केलं की त्यांनी मोजके 5-6 पॉइंट्स काढले. पण ते अपील करणारे होते आणि त्याची उत्तरं त्यांनी मोदींकडे मागितलेली आहेत. आता अर्थात पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मोदी तर निश्चित ऐकतात दुसऱ्यांचं भाषण, असा अनुभव आहे सगळ्यांचा, तुमचाही असेल. तर त्यांनी त्याची नोंद घेतली असेल, पण त्याच्यावरती लगेच काही डिसिजन देणं किंवा त्याच्यावरती काही काउंटर बोलणं हे पंतप्रधान पदावरती बसलेली व्यक्ती सहसा करू शकत नाही, कारण अनेक बंधनं असतात. पण एवढं निश्चित की राजसाहेबांनी अत्यंत महत्वाचे असे महाराष्ट्राचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि लोकांना ह्याची खात्री आहे कुठेतरी की मोदींनी ह्याची नोंद घेतली असणार आणि जर ते सत्तेवर आले, मी जर अशा करता म्हणतो की निकाल यायला अजून 4 जून पर्यंत आपल्याला थांबायचं आहे. पण जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आणि ते होणार असं दिसते आहे, तर ते निश्चित ह्या पॉइंट्सचा विचार करतील. कारण त्यांनाही माहिती आहे की हे जे पॉइंट्स जे राजसाहेबांनी मांडलेले आहेत ते जर त्यांनी कंप्लीट केले किंवा त्याच्यावरती काम केलं, ते पूर्णत्वाच्या दिशेने जायचा जर प्रयत्न केला, तर निश्चित मोदींना महाराष्ट्रातनं ह्याच्या पुढेही भरभरून मतं मिळतील. मला अजून एक पॉइंट ह्याच्यामध्ये मांडायचं आहे की लोकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशी उत्सुकता होती की कोणाचं भाषण जास्त सरस होतं. तर माझ्या मते मी त्या वादात पडणार नाही. एक तर मी नक्की ॲप्रिशिएट केलं मगाशी म्हटल्याप्रमाणे की राजसाहेबांनी अतिशय महत्वाचे आणि टू द पॉइंट थोडक्या वेळामध्ये मुद्दे मांडले. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मोदींनी तुम्ही त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं ना, तर मित्रांनो तुम्हाला दिसेल की मोदींनी सुद्धा कुठेही राजसाहेबांचं भाषण ओव्हर पॉवर नाही केलं. म्हणजे खरा नेता तोच असतो की ज्याला माहिती आहे की बाबा ह्या पर्टिक्युलर टेरिटरीमध्ये कोणाचं भाषण जास्त अपील होतं आणि ते राजसाहेबांचं अपील होतं हे पंतप्रधानांनी कुठेतरी फील केलं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये ना सीरियस मुद्दे मांडले. कुठेही त्यांनी एकतर त्यांनी कुठल्याही मुद्द्याला आत्ता स्पर्श केला नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पंतप्रधान असं करू शकत नाही, लगेचच त्या मुद्द्यांवरती बोलू शकत नाही. ते करतील त्याच्यावरती, ते नक्की काम करतील. पण कुठेही त्यांनी राजसाहेबांच्या भाषणाला काउंटर किंवा आपण राजसाहेबांपेक्षा किती मोठे आहोत, किती चांगलं बोलू शकतो. मोदीही खूप चांगलं बोलतात. हे आपण पाहिलेलं आहे. ते अनेकदा अनेकांना चिमटे काढतात, बोचकारे काढतात, सार्कॅस्टिकली बोलतात. हे सगळं तेही करतात. पण त्यांनी कुठेही राजसाहेबांच्या भाषणाला ओव्हर पॉवर केलं नाही. ही एका चांगल्या नेत्याची खूण आहे आणि मोदींनी तसंच केलं, की त्यांनी राजसाहेबांच्या भाषणाचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो तसाच कायम ठेवला.
कारण त्यांना माहिती आहे की हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि निश्चितपणे तिथे आलेली जी जनता आहे ती जेवढी मोदींना ऐकायला आलेली तेवढीच राजसाहेबांनी ऐकायला आलेली ह्याचं भान मोदींनी ठेवलं हे त्या नेतृत्वाचं मोठेपण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दोघांचंही भाषण, कोणाचं भाषण सरस होतं म्हणण्यापेक्षा दोघांचंही भाषण एक दुसऱ्याला पूरक होतं आणि त्याच्यामुळे ही कालची जी सभा आहे ती अत्यंत, ज्याला म्हणतो ना आपण, यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. आता बघू, सोमवारी मतदान आहे, 4 तारखेला निकाल आहेत, काय होतं ते. पण आजची सभा मात्र ह्या दोघांच्या भाषणाकरता निश्चित लक्षात ठेवली जाईल. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.